लातूर महापालिकेची स्थापना झाल्यापासून या महापालिकेची आर्थिक स्थिती ही कायम डबघाईला असल्याचं चित्र आहे। त्याचं कारण महापालिकेचं येणं वसूल होत नाही आणि त्यामुळं देणी चुकतीही करता येत नाही। लातूर महापालिका या दुष्टचक्रात कायमच अडकलेली दिसते। त्यामुळे शहरात सोयी सुविधा मिळणं दूर राहतं आणि लातूर महापालिका केवळ आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीच काम करते का असा सवाल वारंवार उपस्थित होतो। पाहुयात महापालिकेचे महामुद्देमधला खास रिपोर्ट। राज्यात लातूर महापालिकेची निर्मिती झाली त्याला 14 वर्ष लोटली आहेत, पण लातूर महापालिका प्रशासन आजही आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही। लातूर महापालिका कायमच आपल्या जमा खर्चाच्या अंदाजपत्रकाची जुळवाजुळव करताना चाचपडताना दिसते। लातूरमध्ये 1965 सालपासून नगर परिषद होती। शहरातली वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन 2011 साली लातूर महापालिकेची निर्मिती करण्यात आली। या महापालिकेचा कारभार पाहण्यासाठी आज 950 पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत। त्यांचाच पगार आणि पेन्शनचा खर्च करायचा तर महापालिकेच्या तिजोरीवर महिन्याला 6 कोटींचा भार पडतो। लातूर महापालिकेच्या उत्पन्नापैकी निम्म्यापेक्षा अधिक रक्कम ही कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनवरच खर्च होते। त्यामुळे शहरात सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी मोठा निधीच शिल्लक राहत नाही। कचरा उचलण्यामध्ये महानगरपालिका पूर्णपणे निष्क्रिय आहे। त्याचप्रमाणे दिवाबत्ती कर प्रत्येक वेळी घेतला जातो, पण एक साईडच्या लाईट चालू असतात, एक साईडच्या लाईट चालू नसतात। रात्री घरी जाताना म्हणजे मुला-मुलींना, शालेय विद्यार्थ्यांना जाताना रस्त्यामध्ये खूप अडचणी येतात। तसं व्यापाऱ्यांना पण अडचणी आहेत, पण महानगरपालिका याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। लातूर महापालिका जेव्हापासून अस्तित्वात आली तर आपल्याकडून घरपट्टी असेल, नळपट्टी असेल, त्यानंतर आम्ही जिथं प्रॅक्टिस करतो तो कर असेल, वृक्ष कर असेल, शैक्षणिक कर असेल, या प्रकारचे जवळपास 10-12 प्रकारचे टॅक्सेस महानगरपालिका सर्वसामान्य नागरिक आणि आमच्यासारख्या प्रोफेशनल्सकडून वसूल करते, कधीकधी जप्तीची कारवाई करते। परंतु त्या बदल्यात महानगरपालिका आजपर्यंतच्या इतिहासात पूर्णपणे नागरिकांना सुविधा देण्यासाठी अयशस्वी ठरलेली आहे। लातूर महापालिकेच्या वार्षिक खर्चाचा मेळ घातल्यानंतर असं लक्षात येतं की महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न हे मालमत्ता करातून मिळतं, पण उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ कधीच बसत नाही। त्यात तूट ही कायमचीच असते। ही परिस्थिती जरी असलं तरी शासनाकडून विविध योजनेच्या माध्यमातून महापालिकेला अर्थसहाय्य त्या ठिकाणी होत असतं। त्यामधून आपण नवीन कामे जे आहेत ते महापालिकेच्या फंडावर कुठलाही बोजा न टाकता शासनामार्फत, जिल्हा वार्षिक योजनेमार्फत जे काही निधी आणि प्रस्ताव आपले मंजूर होतात त्यामधूनच आपण ते कामं करण्याचा प्रयत्न करत असतो। लातूर महापालिकेचा जमा खर्च नेमका कसा आहे आपण पाहूयात। लातूर महापालिकेच्या हद्दीत लोकसंख्या 6 लाखांच्या घरात आहे। 6 लाख लोकसंख्येत लातूरमध्ये 1.25 लाख नागरिक हे मालमत्ताधारक आहेत। त्यांच्यावरच्या मालमत्ता करातून लातूर महापालिकेला गेल्या वर्षी 55 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं, पण 950 कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनवरचा खर्च हा महिन्याला 5 ते 6 कोटी रुपयांच्या घरात आहे। कचरा व्यवस्थापन आणि साफसफाईसाठी लातूर महापालिकेचा मासिक खर्च 2 कोटींच्या घरात जातो। पाणी पुरवठा आणि पथदिवे यांच्या वीज पुरवठ्यासाठी लातूर महापालिकेचा खर्च 1.5 कोटी ते 2 कोटी रुपये आहे। वेळोवेळी होणारा अनिवार्य खर्च हा वार्षिक 6 कोटींच्या घरात आहे। जीएसटी अनुदान म्हणून राज्य शासनाकडून महिन्याला 1 कोटी 80 लाख रुपये मिळतात। त्यामुळे दरवर्षी लातूर महापालिकेला किमान 7 ते 8 कोटी रुपयांची तूट ही ठरलेलीच आहे। लातूर महापालिकेला मालमत्ता करातून सर्वाधिक उत्पन्न मिळत असलं तरी प्रशासनानं लातूर MIDC आणि लातूर PMC मधूनही कर वसुली केली आहे, पण त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाला प्रचंड विरोध होताना दिसतोय। याचं कारण APMC आणि MIDC भागात लातूर महापालिकेकडून कोणतीही सुविधा देण्यात येत नाही। लातूर महापालिका ही ड वर्गातली असूनही MIDCतून छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांच्या तुलनेत 9 पट अधिक कर आकारला जात असल्यानं उद्योजकांमध्ये रोष आहे।
यांना लाईट बिल भरायला पैसे नसतील, कर्मचाऱ्याची पगार करायला पैसे नसतील, त्यामुळे त्यांनी आमच्याकडे MIDCकडे वळावं आणि जिजिया कर वसूल केल्याप्रमाणे आमच्याकडे त्यांनी टॅक्स वसूल करायची अपेक्षा ठेवावी किंवा बळजबरी करावी किंवा सीज करावं, हे योग्य नाही आहे. आणि प्रकारचे टॅक्स आहेत तुम्हाला? आम्हाला MIDC स्वतः आमच्याकडून आमचं टॅक्स घेते, जे ते MIDC आम्हाला जी सर्व्हिस प्रोव्हाइड करते. महानगरपालिका लातूर MIDCला कुठल्याही प्रकारचं 1% सुद्धा कुठल्याही प्रकारची आम्हाला सुविधा पुरवत नाही. आम्ही व्यापारी जी मंडळी आहोत, बाजार समितीमध्ये आम्ही सर्व लीजवर आहोत. आमचे हे सर्व गाळे लीजवर त्यांनी आम्हाला दिलेले आहेत. महानगरपालिका टॅक्सचा अर्थार्थी आमचा काही संबंध येत नाही, परंतु गेल्या वर्षी त्यांनी सक्तीनं 2 वर्षाचं टॅक्स आमच्याकडून त्यांनी भरून घेतलं की आम्ही मागणे टॅक्स तुम्हाला माफ करू, परंतु त्यांच्या रेकॉर्डला तसं अजून काही असं दिसत नाही. आणि महानगरपालिकेच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी कुठलीही सुविधा नाहीत. दरम्यान लातूर महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी लातूरकर आम्हाला सहकार्य करतील असा विश्वास आयुक्त बाबासाहेब मनोहर यांना आहे. GST लागू करताना व्यापाऱ्यांकडून झालेल्या विरोधानंतर महापालिकेचं उत्पन्न कमी होत आहे असं मत आयुक्तांनी व्यक्त केलं होतं. मागच्या वर्षीपर्यंत आपण विक्रमी अशी 50 ते 55 कोटीची मालमत्ता कराची वसुली केली होती, परंतु आपला जो वार्षिक खर्च आहे, जो अनिवार्य खर्च आहे, तो साधारणतः 60 कोटीच्या आसपास आहे. म्हणजे आपल्याला दैनंदिन अनिवार्य गरजा भागवण्यासाठी वार्षिक याच्यामध्ये साधारणतः 5 ते 6 कोटी रुपयाची तूट त्या ठिकाणी दिसून येत आहे. व्यापाऱ्यांनी त्यावेळी केलेला विरोध हा योग्य होता असा त्यांचा दावा आहे. महापालिका प्रशासन, आमदार अमित देशमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर लातूर महापालिकेला वेगळा निधी देण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं, पण त्यावर अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्याचा बोजा आता व्यापाऱ्यांवर टाकणं चुकीचं असल्याचं व्यापारी मंडळींचं मत आहे. महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस LBT लागू झाली त्यावेळेस व्यापाऱ्यांनी आंदोलन भरपूर केले होते आणि त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर बैठक घेऊन त्या मीटिंगमध्ये अमित भैया देशमुख सुद्धा होते. त्यांनी हे आम्हाला आश्वासन दिलं की बाबा लातूरला आम्ही जास्तीत जास्त अनुदान देऊ. आता आज कमिशनर साहेब हे म्हणतायत की GST कलेक्शननुसार लातूरला आम्हाला लातूरला जे आहे आम्हाला भेटत नाही अनुदान, पण मराठवाड्यात जे आहे सगळ्यात जास्त GST कलेक्शन हे मराठवाड्यामध्ये आहे आणि कमिशनर साहेबांनी ह्याचं पाठपुरावा करून लातूर शहराला जास्तीत जास्त अनुदान कसं भेटल हे त्यांनी प्रयत्न करावे. लातूर महापालिका प्रशासनानं मोठ्या प्रमाणावर कर आकारणी केली आहे, पण त्यानंतरही लातूरकरांसाठी आवश्यक असलेल्या रस्ते, पाणी, वीज आणि कचरा व्यवस्थापन या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. महापालिका प्रशासन फक्त कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी काम करत आहे, लातूरकरांसाठी नव्हे असा आरोप कायम आहे. एकीकडे महानगरपालिका प्रशासन सांगतंय की जितका कर वसूल होतोय त्याच्या कैक पटीनं खर्च आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारी असतील किंवा लातूर शहरासाठी पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधा असतील त्याच्यासाठीचा निधी गोळा करतानाच महानगरपालिकेची चांगलीच दमछाक होते. मात्र त्याच वेळेस इथले जे करदाते आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की मोठ्या प्रमाणात आमच्याकडून कर वसूल केला चालला आहे, मात्र सोयीसुविधा देण्यात महानगरपालिका कमी पडतीये. या दुहेरी मारातून महानगरपालिकेला बाहेर पडणं शक्य होत नाही आहे आणि त्याचं कारण आहे नियोजनाचा अभाव. निशांत भद्रेश्वर, ABP माझा, लातूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.